शेतकरी मंडळी हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत की 15 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर हो दे चर्चा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि आपण कोणत्या भागातून कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या मध्ये सकाळी शुक्रवारी 15 तारखेला जर बघितलं तर पहाटे 4च्या सुमारास वातावरणामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीनं इथे बदल होताना दिसत आहे. आपण जर बेलगाव, पणजी हा जर परिसर बघितला तर या परिसरात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा सकाळी पहाटे 4पासूनच याची सुरुवात होणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर हा जर परिसर आपण जर बघितला निपाणी, गोकाक, हा जर मिरज हा जर परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये कोल्हापूर परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. सातारा, चिपळूण, महाड, भोर, पुणे, लोणावळा हा जर परिसर बघितला तर येथे कोरडं वातावरण आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. वातावरणामध्ये संध्याकाळी 5 किंवा 6च्या दरम्यान जर आपण बघितलं तर येथे आपण बघू शकतो की जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होणार आहे. इथे आपण जर बघितलं बेलगावमध्ये आजूबाजूचा हा जो परिसर आहे या परिसरात पूर्णपणे पाऊस पडणार आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण वाढणार आहे शेतकऱ्यांचं. इथे आपण बघू शकतो निपाणी, कोल्हापूर, मिरज, कणकवली परिसर या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यामुळे सतर्क राहा शेतकऱ्यांनो. त्याचबरोबर आपण कोल्हापूरमध्ये थोडंसं डीपमध्ये जाऊया, म्हणजेच जास्त आपण जर बघितलं तर इथे आपण बघू शकतो वाशी, वाशी परिसर. आता यामध्ये भरपूर छोटे छोटे केरली, शिया हे भरपूर म्हणजे कोल्हापूरच्या आजूबाजूचे गावं आहेत. तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये वातावरण तयार होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर हा जो कराड परिसर आहे, कराड परिसर जर बघितला आपण, कराड, कोर्ली, सातारा, पलटण, शेतूर, ईश्वरपूर, विटा, मायनी या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा 15 तारखेला वार आहे शुक्रवार आणि संध्याकाळी 6 नंतर वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे दिवसभर कडक स्वरूपाचं ऊन असू शकतं आणि दुपारनंतर संध्याकाळच्या सुमारास वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन जोरदार स्वरूपाच्या महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे. आता आपण जर बघितलं तर महाबळेश्वर पट्टा, वाई, भोर हा जर परिसर बघितला, चिपळूण, सातारा या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर भोर, सासवड, वाल्हे, त्याचबरोबर पुणे हा जर परिसर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पुणे, लावसा, पुणे, चाकण हा जर परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण आधी तयार होईल आणि त्यानंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे सतर्क राहा. आता हा जो परिसर आहे कर्जत, लोणावळा, पेण, नागठाणे, हा कोलमोदी हा जर परिसर बघितला तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार नाही आहे. म्हणजे जिथे थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर उल्हासनगर, ठाणे, मुरबाड, मुंबई, वसई, विरार, उंबेरपाडा हा संपूर्ण परिसर म्हणजे येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आता ह्यो अकोलेचा परिसर जर बघितला तर येथे देखील बऱ्याच भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. येवले, कोपरगाव, वैजापूर त्याचबरोबर चाळीसगाव परिसर येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर खाली जर कोल्हापूर, बेलगाव या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आता आपण बघू शकतो इथे आता वाऱ्याचं प्रमाण जर बघितलं तर या पाकिस्तानच्या भागातून इथे आपण बघू शकतो हा पाकिस्तान भाग आहे. या भागातून अशा पद्धतीनं वारे घुमत आहे. काही समुद्र किनारपट्टीतून वारं अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये येत आहे. त्यामुळं चिंता तर वाढण्याचं वारं देखील असणार आहे या पावसामध्ये. म्हणजेच हा पाऊस अवकाळी आहे, पण धोका 100% आहे. कारण आता जवळजवळ पावसाला सुरुवातच झालेली आहे. म्हणजेच आता 14 तारखेला संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. पण त्याचबरोबर 15 तारीख आणि 15 वार शुक्रवार खूप महत्त्वाचा आहे. कारण सगळ्याच भागांमध्ये जवळजवळ जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि हा अवकाळी पाऊस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा. आपले जर काही शेतामध्ये पिकं असतील तर ते काढून घ्या. इथे नंदुरबार परिसर, मालेगाव परिसर जर बघितला तर इथे आपण बघू शकतो तर येथे देखील ढगाळ वातावरण येऊन अचानक हलके ते मध्यम स्वरूपात पाऊस पडू शकतो. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतो, वार शुक्रवार, तारीख आहे 15 मे. त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे, दिवसभराचा हवामानाचा. त्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि आपण कोणत्या भागातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या भागाचा हवामानाचा व्हिडिओ पाहिजे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि होऊ दे चर्चा चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.